आज गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष दिन. तर या नवीन वर्षाच्या निमित्ताने ज्यांना कोणाला व्यसनाचा आजार असेल, त्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घ्यायला काहीच हरकत नाहीये. व्यसनाच्या आजारातनं का बाहेर यावं? मी नेहमी सांगतो, की व्यसनाचा आजार असणारा एक व्यक्ती जरी नीट झाला, तरी त्या व्यक्तीच्या घरातल्या 3 पिढ्यांचं कल्याण होतं. त्याची स्वतःची पिढी, त्याच्या आई-बाबांची पिढी आणि त्याच्या मुलाबाळांची पिढी. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे व्हायला हवं. मग हे कसं होईल? तर जसं आम्ही करत आहोत, की जनजागृती. कुठल्याही बदलाचा पहिला टप्पा असतो अवेअरनेस, की माहिती असावी, की ही गोष्ट चुकीची आहे. दुसरा असतो ॲक्सेप्टन्स. मग अशा व्यक्तीने मान्य करायला हवं, की आपल्याला व्यसनाचा आजार आहे. आणि तिसरा असतो ॲक्शन. मग कृती करायला हवी. आणि तुम्हाला होत नसेल, तर आमच्यासारख्या मनोविकार तज्ञांकडनं जरूर मदत घ्या.